नमस्कार मित्रांनो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील सभागृहात एक खास कार्यक्रम झाला। या कार्यक्रमासाठी एकाच मंचावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते। यावेळी अमित ठाकरे आणि संजय राऊत यांची देखील उपस्थिती होती। पण त्याच वेळी सध्याच्या राजकारणावर, विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेना यांना पाठिंबा दिला। या विषयावर राज काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। आज राज्यात आणि विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही गलिच्छ राजकारण सुरू आहे ते पाहून आपल्याला भिसारी आली आहे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले। एवढंच नाही तर बाळासाहेब आज हयात नाहीत हे एक प्रकारे बरंच झालं, कारण आजची ही परिस्थिती पाहून त्यांना खूप वेदना झाल्या असत्या, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं। दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते आणि ते कोणालाही पूर्णपणे समजले नाहीत, असं मत राज यांनी व्यक्त केले। बाळासाहेब हे केवळ एक राजकारणी किंवा हिंदू हृदय सम्राट नव्हते, तर ते एक थोर व्यंगचित्रकार होते, असं देखील ते म्हणाले। एवढंच नाही तर राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या त्या जुन्या प्रसंगालाही उजाळा दिला। त्यांनी सांगितले की मी ज्यावेळी शिवसेना सोडली त्यावेळच्या वेदना काही वेगळ्याच होत्या। माझ्यासाठी तो फक्त एक राजकीय पक्ष सोडण्याचा नव्हता, तर ते माझे स्वतःचे घर सोडण्यासारखे होते। या घटनेला आता 20 वर्षाचा मोठा काळ लोटला आहे, असं देखील राज ठाकरे म्हणाले। एकंदरीतच राज ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावरती देखील निशाणा साधला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।